तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपले गुरुप्रसाद व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जसा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण या श्रावणामध्ये सर्व जे काही जमतील तसे शंकराची मंदिरं कव्हर करणार आहोत. त्याच्यातलं आज पहिलं मंदिर तर आपण कव्हर केलेलंच होतं. जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो आपला बायांचा मांड म्हणजे श्रावणात भरणारा बायांचा मांड त्या व्हिडिओमध्ये ह्या मंदिराबद्दलचे डिटेल्स आहेत. आज आपण कव्हर करणार आहोत श्रीदेव काळभैरवाचं मंदिर. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. तर बघूया काय अपडेट्स मिळतात ते. आता श्रीदेव ओळेश्वराचे दर्शन झालेले आहेत. आता आपण चाललो आहे काळभैरव मंदिराकडे. तर काळभैरव मंदिरात आज म्हणजे खूप गर्दी असणार, कारण की एकादशी होते. प्रत्येक जण आपापली एकादशी म्हणजे नॉर्मल पूजा करून घेतो. तर बघूया आता आपला कितवा नंबर लागतो ते. तर जुन्या व्हिडिओमध्ये ज्या तुम्ही कमेंट्स वगैरे करता त्याच्यामुळे हाच आता जो दिसतो तो उत्साह येतो. तर कमेंट करायला विसरू नका. जे काय असेल तुम्हाला वाटतंय, आवडतंय, नाही आवडतंय, जे असेल ते तुम्ही कमेंट करू शकता. त्यानुसार आम्ही आमच्या याच्यात अपग्रेड करू. आज आपण श्रीदेव काळभैरवाचं मंदिराचं आपण आज कव्हरिंग करण्याचा प्रयत्न करतोय. तर यानंतर तुम्हाला कोणते मंदिर हवे आहे, कोणत्या मंदिराचे तुम्हाला दर्शन घ्यायचंय ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमचा जुन्या व्हिडिओला म्हणजे जो बायांचा मांड भरतो या व्हिडिओला जो काही रिस्पॉन्स आलाय तो खरंच मग त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि हेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. जे आहे जसं आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याच्यामध्ये काही अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न नसतो. जे जसं दिसतंय, जे मी माझ्या डोळ्याने बघतोय तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मुंबईत राहून किंवा तुम्ही कुठच्याही दुसऱ्या ठिकाणी राहून तुम्ही ह्या गोष्टी स्वतः म्हणजे अनुभवू शका, हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर मग तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा. धन्यवाद. हेच आहे आपले श्रीदेव काळभैरव मंदिर. हिंदळे मध्ये हे आहे. हिंदळे मेन रोड पासून आतमध्ये आहे. तिकडे कमानी दिसेल तुम्हाला. हिंदळे बाजारपेठेच्या पुढच्या बाजूने ग्रामपंचायतीच्या बाजूला कमानी दिसेल, तिकडे तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता.
श्रीदेव काळभैरवाच्या जयंतीच्या वेळेस इकडे जत्रा भरते. तर ते 6-7 दिवस हे म्हणजे 6-7 दिवस पालखी होते आणि नंतर मग 1 दिवसाची जत्रा असते, 1 रात्रीची. ते कधी 1.5 दिवस असं ते कॅलेंडरवर डिपेंड असतं. मला पण जास्त त्याबद्दल आयडिया नाही आहे. मग ती त्यावेळेस हे पूर्ण गजबजलेलं असतं. आता हे असं दिसणारं मंदिर हे पूर्ण गजबजलेलं असतं. महाप्रसाद होतो इकडे. तर आज पण ह्या व्हाळामध्ये पोरं पोहत आहेत. कालची टीम वेगळी होती, आजची टीम वेगळी आहे. मार. लहानपणापासून हे असे पाण्यात पोहत असल्यामुळे ना त्यांना त्याचे पूर वगैरे पाणी बिनी समुद्र याची भीती वाटत नाही. त्यांना पाण्यात भिजताना बघून मला सुद्धा मोह आवरला नाही. थांबा. पाणी तसं एकदम क्लीन आहे. हे असे लहानपणीपासून पाण्यात पोहतात त्याच्यामुळे भीती राहत नाही. तर जे मैदानी खेळ खेळा, मोबाईल मध्ये नको त्याचे जर हे त्यांना सगळं भेटलं तर मग ते मोबाईल घेणार पण नाही. कोणालाही हे करू शकत नाही. प्रत्येकाच्या घरी तीच परिस्थिती आहे. आमच्या पण घरामध्ये तीच परिस्थिती असेल की मोबाईलच्या पाठीमागे असेल. फक्त अशा काही गोष्टी जर परत हातात लागत गेल्या की तर मग त्यामुळे थोडा फरक पडू शकतो. त्या गोष्टींपासून दुर्लक्ष होऊ शकतं. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कसं काळभैरव मंदिराकडे आपण शूट केलं काळबंद. तर आता आम्ही ऑफिसला आलो, थोड्या वेळ बसलो, आता चाललो घरी. लाईटीचा काय भरोसा नसतो, 2-2 मिनिटांनी जातेच आहे. वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे ते. तर आता ऑफिसला आलो होतो, थोड्या वेळ हे केलं. आता निघतोय आम्ही घरी जायला. आमचा ब्रँड, हे वातावरण आणि हे आहे आमचं ऑफिस. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हे माझ्या ऑफिस मधलं कार कलेक्शन आहे. खूप लहानपणीपासून म्हणजे किंवा किंवा ज्या वेळेस मी ऍक्च्युअली ड्रायव्हिंग लाईन मध्ये आलो, ट्रॅव्हल्स लाईन मध्ये, तेव्हापासून हे कलेक्शन एक एक जमा केलं होतं. खूप जुने जुने आहेत. हे एक प्लास्टिक मधलं आहे, ट्रॅव्हलर पण प्लास्टिक मधले, फॉर्च्युनर प्लास्टिक आहे, XV 500 प्लास्टिक आहे, इनोवा प्लास्टिक आहे, होंडा सिटी डॉल्फिन मॉडेल प्लास्टिक आहे. बाकी हे सगळे डायकास्ट आहेत. मर्सिडीज, ऑडी, रेंज रोवर, मर्सिडीज, पॉर्शे, फोर्ड मस्टँग, देन BMW, बेंटली, आपली BSTची बस, टॅक्सी आणि रिक्षा. तर ब्लॉग इकडेच आपण समाप्त करत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते पण सांगा. कदाचित आपण काही देवगडच्या बाहेर जाऊन पण
एखादा मंदिर करायचे चान्सेस आहेत. बघूया ते कसं शक्य होत आहे. तर धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग.